घरी बायोगॅस आहे का, शोषखड्डे केलेत का गावात, सार्वजनिक शौचालय आहेत का, जिल्हा परिषदेची शाळा आहे का, मुलं शिकतायत का, बायका सबलीकरण होत आहे का, स्त्रियांचं सबलीकरण, महिला बचत गट असेल, महिला बचत गटा व्यतिरिक्त पण मला महिलांचं सबलीकरण होताना दिसतंय. मला खूप भारी वाटलं, खरंच खूप भारी वाटलं. आणि आणखी महत्वाचं काय तर मी आत्ता जात असताना बिल्डर साहेब होते, सरपंच साहेब होते, त्यांनी आम्हाला दाखवलं जिल्हा परिषदेच्या शाळेचं काम चाललंय. त्यांनी प्रत्येक वर्गाला ट्रेनच्या डब्याचा एक स्वरूप दिलेलं आहे, ट्रेनचा डबा कसा असतो तसं. भारी वाटलं. तिथेच कळलं की पुढची पिढी खूप वेगाने आणखीन पुढे शिकत राहावी यासाठीचे प्रयत्न आहेत. आणि गाव इतकं सुंदर आहे ना तुमचं, इतकी शांतता आहे. अमर भाई तुम्ही म्हणालात की मुद्दाम पंखा लावला नाही. गावाची माणसं कशी राहतात, कशी असतात ते तुम्हाला कळलं पाहिजे. बरं केलं, आम्हाला असंच पाहिजे. एसीत बसून ना आम्हाला लक्षात येत नाही.